Hello students, so let's start this lecture. आता फर्स्ट ऑफ ऑल लास्ट टाइम आपण वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स कॅल्क्युलेशन बघितलेलं होतं. आता बघायचं आहे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सच एक्झाम्पल आहे अँड दॅट इज वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स. ओके, कारण पुढे अनेक एक्झाम्पल मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स, वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स. ओके, आता स्प्रिंग फोर्स हा कॉन्स्टंट फोर्स आहे का व्हेरिएबल फोर्स आहे? तर तो व्हेरिएबल फोर्स आहे, कारण स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे बघा. स्प्रिंग फोर्स is given by formula that is F is equal to K into X. म्हणजे हा फॉर्म्युला ऍक्च्युअली कसा येतोय लक्षात घ्या. आता एखादी स्प्रिंग आपण कॉम्प्रेस केली तर कॉम्प्रेस किंवा इलॉंगेट केल्यानंतर तिथं स्प्रिंगनं क्रिएट केलेला जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, इलॉंगेशन. जेवढं इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन जास्त असणार आहे तेवढा स्प्रिंग फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे स्प्रिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. म्हणजे ज्यावेळी इलॉंगेशन 0 असेल त्यावेळी स्प्रिंग फोर्स काय असणार आहे, 0. इलॉंगेशन जसं वाढत जाईल तसं स्प्रिंग फोर्स देखील वाढत जाणार आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे तो कॉन्स्टंट राहत नाही कम्प्लीट इलॉंगेशनवर, अँड देअरफॉर दिस इज अ व्हेरिएबल फोर्स. आता इथे कॉन्स्टंट टाकावा लागेल, तो कॉन्स्टंट येणार आहे के. सो स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू के एक्स, आणि या के लाच काय म्हटलं जातं, स्प्रिंग कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. के इज कॉल्ड ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, सो स्प्रिंग फोर्सचा हा फायनल फॉर्म्युला आहे के एक्स. आता अनेक वेळा हा स्प्रिंग कॉन्स्टंट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर कसा कॅल्क्युलेट करणार, एफ डिवाइडेड बाय एक्स या फॉर्म्युल्यानं हा स्प्रिंग कॉन्स्टंट तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. ओके, म्हणजे एखाद्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला सर्टन फोर्स लावावा लागेल, त्याच्यानंतर सर्टन इलॉंगेशन होणार. अप्लाय केलेला फोर्स डिवाइडेड बाय प्रोड्यूस झालेले इलॉंगेशन म्हणजे काय येणार आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट येणार आहे. याचं एसआय युनिट जर बघितलं तर ते काय येणार आहे, न्यूटन पर मीटर येणार आहे, बिकॉज फोर्स डिवाइडेड बाय इलॉंगेशन असणार आहे. सो एसआय युनिट येणार आहे न्यूटन पर मीटर. सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, आता वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, इकडे लक्ष द्या. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर स्प्रिंग फोर्स आणि इलॉंगेशन याच्यामधला जर ग्राफ काढायचा झाला तर तो ग्राफ कसा येणार बघा. ग्राफ विल बी लाईक दिस. On x-axis there is a force, on x-axis there is a force, and on y-axis there is a elongation. x-axis वर फोर्स असणार आहे आणि y-axis वर इलॉंगेशन असणार आहे. जसा फोर्स वाढत जाईल, फोर्स 0 त्यावेळी इलॉंगेशन देखील 0, आणि फोर्स वाढत जाईल तसं इलॉंगेशन काय होणार आहे, वाढत जाणार आहे. इट इज लाईक दिस. सो इट इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ, आणि या ग्राफचा स्लोप इक्वल टू किती असणार आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट असणार आहे. स्लोप इज इक्वल टू के असणार आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट. स्लोप काय येणार, सॉरी 1/k येणार ना, कारण वाय ऍक्सिस वर इलॉंगेशन आहे. म्हणजे एक्स बाय एफ म्हणजे काय येणार आहे, 1/k येणार. सॉरी 1/k. म्हणजे फोर्स ऑन वाय ऍक्सिस असेल आणि इलॉंगेशन ऑन एक्स ऍक्सिस असेल तर स्लोप येणार आहे के. ठीक आहे. याच्यानंतर वर्क डन बाय स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काढूया. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. Suppose there is a spring like this, आणि स्प्रिंग जी आहे ती काय केलेली आहे, एक्स अमाऊंट न स्ट्रेच केली. इट इज स्ट्रेच्ड बाय एक्स अमाऊंट. तर इथं स्प्रिंग फोर्स पहिली गोष्ट म्हणजे किती येणार आहे, स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू के एक्स येणार आहे. सपोज ही स्प्रिंग फर्दर डीएक्स अमाऊंट न काय केली, इलॉंगेट केली. फर्दर डीएक्स अमाऊंट न इलॉंगेट केली. तर आता डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय करणार आहे, आपण आउटवर्ड डायरेक्शन करणार आहे, आणि त्यावेळी स्प्रिंग फोर्स जो आहे तो कसा होणार आहे, इनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. ओके, सो स्प्रिंग फोर्स एफ इज इक्वल टू के एक्स आहे. फोर्स के एक्स असताना काय केलेलं आहे, सपोज स्प्रिंग इज फर्दर इलॉंगेटेड बाय, स्प्रिंग इज further elongated by very small amount dx.
स्मॉल अमाऊंट डीएक्स अमाऊंट आपण जर ती स्ट्रेच केली फर्दर तर वर्क डन जे होणार आहे ते डीडब्ल्यू इज इक्वल टू फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे मायनस साइन येणार. फोर्स असणार आहे एफ आणि डिस्प्लेसमेंट आपण करतोय डीएक्स. ओके, वर्क डन येणार आहे मायनस एफ डीएक्स. सो वर्क डन इज इक्वल टू मायनस एफ च फॉर्म्युला काय आहे, आपण इथं फक्त मॅग्निट्यूड प्लेस करायला लागलोय, मायनस के एक्स डीएक्स. सो वर्क डन येणार आहे दॅट इज म्हणजे आता हे झालं वर्क डन कसलं, हे स्मॉल डिस्प्लेसमेंटचं वर्क डन. मग आता टोटल वर्क डन काय येणार आहे, दॅट इज टोटल वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स न केलेलं वर्क डन दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, मायनस के एक्स डीएक्स येणार आहे. दॅट इज मायनस साइन इज टेकन आउटसाइड. मायनस के हा कॉन्स्टंट आहे विच इज टेकन आउटसाइड. ओके, आणि राहणार काय आहे, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स. ओके, आणि एक्स डीएक्स इंटिग्रेशन काय येतं, दॅट इज एक्स स्क्वेअर बाय 2 येणार आहे. सो वर्क डन होणार आहे मायनस के एक्स स्क्वेअर बाय 2, किंवा वर्क डन आपण असे लिहू शकतो मायनस हाफ के एक्स स्क्वेअर. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काय येणार आहे, निगेटिव्हच येणार आहे. सो हे आपण कुठलं काढलेलं आहे, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काढलेला आहे. तसंच वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी असं जर विचारलं, सो दिस इज द वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स. आणि वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी विचारलं तर येणार आहे प्लस हाफ के एक्स स्क्वेअर, कारण स्प्रिंगला इलॉंगेट करण्यासाठी इलॉंगेशनच्या डायरेक्शननं फोर्स लावावा लागणार. सो वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी येणार आहे हाफ के एक्स स्क्वेअर. लक्षात येते का बघा. तर वर्कडन स्प्रिंगच्या केसमध्ये वर्कडनचा फॉर्म्युला मॅग्निट्यूड लक्षात ठेवा, हाफ के एक्स स्क्वेअर. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय येणार आहे, हाफ के एक्स स्क्वेअर. आणि स्प्रिंग फोर्सनं केलेलं वर्कडन विचारलं तर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर, आणि एक्सटर्नल एजन्सीनं केलेलं वर्कडन विचारलं तर प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. एवढं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येते. सो वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू मायनस हाफ के एक्स स्क्वेअर अँड वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी इज हाफ के एक्स स्क्वेअर. ओके, आता जस्ट वर्कडनचा फॉर्म्युला लिहूया. प्लस मायनस कुठला फोर्स आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. जस्ट वर्कडनचा फॉर्म्युला असणार आहे हाफ के एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता याच्यावरून काही गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये if two springs are stretched by same force, what is the ratio of work done? This is the first case. म्हणजे असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. इफ त्याच्या अगोदर आपण काय करूया, वर्कडनचे डिफरंट फॉर्म मध्ये अगोदर फॉर्म्युले काढूया. हा पहिला फॉर्म्युला झाला, फर्स्ट फॉर्म मध्ये झाला हा फॉर्म्युला. सेकंड, याच्यामध्ये समजा के जर रिप्लेस केला, हाफ के जर रिप्लेस केला. ओके, के म्हणजे काय असणार बघा, के म्हणजे फोर्स डिवायडेड बाय इलॉंगेशन असतं. के म्हणजे फोर्स डिवायडेड बाय इलॉंगेशन इंटू एक्स स्क्वेअर. म्हणजे वर्कडनचा सेकंड फॉर्म्युला येणार आहे हाफ इंटू फोर्स इंटू इलॉंगेशन. वर्कडन बाय म्हणजे वर्कडनचा फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला वर्कडन इन स्ट्रेचिंग अ स्प्रिंगचा सेकंड फॉर्म्युला येणार आहे. ओके, आता हे के रिप्लेस केलं, त्या पद्धतीने एक्स देखील रिप्लेस करूया. वर्कडन इज इक्वल टू हाफ के ॲज इट इज. एक्स म्हणजे काय येणार आहे, हे बघा इथं पुन्हा एकदा, के म्हणजे काय असतं, एफ बाय एक्स असतं, बरोबर आहे ना. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, एफ बाय के येणार, एफ बाय के स्क्वेअर. त्याच्यामुळे वर्कडनचा फॉर्म्युला बघा हाफ एफ बाय के चा स्क्वेअर येणार ना, म्हणजे एफ स्क्वेअर बाय के स्क्वेअर होणार. सो एक के कॅन्सल होईल आणि एफ स्क्वेअर बाय के असा थर्ड फॉर्म्युला येणार आहे. ओके, सो वर्कडन इन स्ट्रेचिंग स्प्रिंगचे तिन्ही फॉर्म्युले हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा फॉर्म्युला इथे लिहितोय बघा. वर्कडन इन स्ट्रेचिंगचा फर्स्ट फॉर्म्युला आहे हाफ के एक्स स्क्वेअर. ओके, वर्कडन इन स्ट्रेचिंग स्प्रिंगचा सेकंड फॉर्म्युला आहे हाफ एफ इंटू एक्स, आणि वर्कडन इन स्ट्रेचिंग स्प्रिंगचा थर्ड फॉर्म्युला आहे हाफ एफ स्क्वेअर बाय के. हे तीन फॉर्म्युले व्यवस्थित तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत.
ठीक आहे. तर याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन्स बघूया. वर्क डन इन स्ट्रेसिंग स्प्रिंग्स रिलेटेड काही क्वेश्चन्स. तर क्वेश्चन्स काय आहेत बघा. टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड बाय. आता टू स्प्रिंग म्हणजे दोघांचं, दोन स्प्रिंग इथं म्हटल्यात म्हणजे दोन्ही स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय असेल, डिफरंट असेल असा इथं आपण अज्युम करणार आहे. टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड बाय सेम फोर्स असं म्हटलं. सेम फोर्स. टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड बाय सेम फोर्स. देन रेशिओ ऑफ वर्क डन काय येणार? रेशिओ ऑफ वर्क डन म्हणजे W1 बाय W2. हे बघा W1 बाय W2. आता इथं आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरावा लागणार वर्क डनचा? पहिली गोष्ट फोर्स सेम आहे म्हणजे कॉन्स्टंट फोर्स आहे, म्हणजे फोर्स असणारे दोनच फॉर्म्युले आहेत. W इज इक्वल टू हाफ इंटू F इंटू एक्स आणि दुसरा आहे हाफ इंटू F² बाय के येणार आहे. मग आता दोन स्प्रिंग म्हटल्यावर K1 K2 च्या स्वरूपात आन्सर आपल्याला पाहिजे असेल तर थर्ड फॉर्म्युला वापरावा लागेल. थर्ड फॉर्म्युला काय आहे? वर्क डन इज इक्वल टू काय आहे? F² बाय के आहे. F कॉन्स्टंट आणि 2 देखील कॉन्स्टंट म्हणजे F इज वर्क डन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? के येणार आहे. आणि रेशिओ ऑफ वर्क डन W1 बाय W2 इज इक्वल टू काय येणार आहे? K2 बाय K1 येणार आहे. याचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे के च्या स्वरूपात रेशिओ ऑफ वर्क डन जर विचारलेला असेल तर W1 बाय W2 इज इक्वल टू K2 बाय K1 येणार. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर परत असं म्हणलं, टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड बाय सेम अमाउंट किंवा सेम इलॉंगेशन म्हणूया. दोन स्प्रिंग सेम इलॉंगेशन जर स्ट्रेच केल्या देन रेशिओ ऑफ वर्क डन काय येणार आहे? रेशिओ ऑफ वर्क डनचा रेशिओ काय येणार? तर बघा आता स्ट्रेच्ड बाय सेम इलॉंगेशन म्हणजे एक्स कॉन्स्टंट असणार आहे. एक्स म्हणजे इलॉंगेशन आहे ना. मग एक्सच्या स्वरूपातले पुन्हा एकदा दोन फॉर्म्युले आहेत, हाफ KX² आणि हाफ F इंटू एक्स. एक्स कॉन्स्टंट असल्यामुळे एक्सचे दोन फॉर्म्युले बघायला लागले, फर्स्ट फॉर्म्युला किंवा सेकंड फॉर्म्युला. परत आपल्याला आन्सर K1 K2 च्या स्वरूपात पाहिजे आहे म्हणजे के आणि एक्स असणारा फर्स्ट फॉर्म्युला फक्त आहे. सो वर्क डन इथे किती येणार आहे? फॉर्म्युला हाफ KX². म्हणजे आता इथं एक्स जर कॉन्स्टंट असेल, हाफ जर कॉन्स्टंट असेल तर वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? के येणार आहे. अँड देअरफॉर इथं W1 बाय W2 येणार आहे. आन्सर K1 बाय K2 येणार. लक्षात येते का बघा. म्हणजे एक वर्ड चेंज केला तर आन्सर काय होते? चेंज होते. टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड बाय सेम फोर्स म्हटलं तर वर्क डनचा रेशिओ येतो K2 बाय K1. आणि टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड बाय सेम इलॉंगेशन म्हटलं तर W1 बाय W2 येतं K1 बाय K2. W1 बाय W2 सेम फोर्स म्हटलं तर W1 बाय W2 इज इक्वल टू K2 बाय K1 आणि सेम इलॉंगेशन म्हटलं तर W1 बाय W2 इज इक्वल टू येतं K1 बाय K2. याच्यामध्येच परत हे बघा क्वेश्चन पुन्हा. टू स्प्रिंग्स आर stretched so that work done are equal. वर्क डन आर इक्वल असं म्हटलं जातं किंवा स्ट्रेच्ड सो दॅट सेम एनर्जी स्टोर्ड असं म्हटलं. पण हे झालेलं वर्क डन जे आहे ते स्प्रिंग मध्ये काय होतं? पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोर होतं. सेम एनर्जी स्टोर्ड असं म्हटलं. टू स्प्रिंग्स आर स्ट्रेच्ड सो दॅट वर्क डन्स आर इक्वल किंवा सेम एनर्जी स्टोर्ड असेल. ओके. तर इथं लक्षात घ्या F आणि K मधलं रिलेशन काय येणार आहे? F आणि K मधलं रिलेशन येणार किंवा F आणि X मधलं रिलेशन काय असेल? देन रेशिओ ऑफ फोर्स काय असेल? इट इज F1 अँड F2 अँड रेशिओ ऑफ इलॉंगेशन काय असणार आहे? असे दोन क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. आता रेशिओ ऑफ फोर्स काढायचा असला, फॉर्म्युले तर पुन्हा एकदा लिहितो तिन्ही फॉर्म्युले.
वर्क डनचे फॉर्म्युले आहे हाफ के एक्स स्क्वेअर, सेकंड आहे हाफ इंटू एफ इंटू एक्स, आणि थर्ड आहे हाफ एफ स्क्वेअर बाय के. असे 3 फॉर्म्युले आहेत. आता रेशिओ ऑफ फोर्स काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा थर्ड फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, कारण एफ आणि के च्या स्वरूपात फॉर्म्युला पाहिजे ना. वर्क डन सेम म्हणजे काय होणार आहे, W1 इज इक्वल टू W2 येणार. W1 इज इक्वल टू W2 म्हणजे काय येणार आहे, देअरफॉर हाफ F1 स्क्वेअर बाय K1 इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ F2 स्क्वेअर बाय K2 असं आपण लिहू शकतो. मग हाफ हाफ कॅन्सल आणि F1 बाय F2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, K1 बाय K2 येणार आहे. आणि देअरफॉर फायनल आन्सर आपल्याला रेशिओ ऑफ फोर्स काय येणार आहे, F1 बाय F2 इज इक्वल टू अंडर रूट K1 बाय K2 येणार आहे. म्हणजे 2 स्प्रिंग सेम एनर्जी स्टोअर होईल अशा प्रकारे स्ट्रेच केले, किंवा त्यांचं वर्कडन सेम होईल अशा प्रकारे जर स्ट्रेच केले, तर रेशिओ ऑफ फोर्स काय येणार आहे, F1 बाय F2 इज इक्वल टू अंडर रूट K1 बाय K2 येणार आहे. रेशिओ ऑफ फोर्सेस F1 बाय F2 इज इक्वल टू अंडर रूट K1 बाय K2. त्याच पद्धतीनं हा झाला रेशिओ ऑफ फोर्स. रेशिओ ऑफ इलॉंगेशन देखील आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर रेशिओ ऑफ इलॉंगेशन कसं येणार बघा, पुन्हा एकदा. आता इलॉंगेशनचा रेशिओ काढण्यासाठी फर्स्ट फॉर्म्युला यूज करावा लागेल. W1 इज इक्वल टू W2. पहिला फॉर्म्युला आहे हाफ के x1 स्क्वेअर, हाफ K1 x1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ K2 x2 स्क्वेअर होणार आहे. हाफ हाफ गेट कॅन्सल अँड देअरफॉर x1 बाय x2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, K2 बाय K1 येणार आहे. सो इलॉंगेशनचा रेशिओ x1 बाय x2 इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे, K2 बाय K1. म्हणजे याच्यावर अनेक वेळा MCQ आलेले आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. दोन्ही स्प्रिंग मध्ये सेम अमाऊंट ऑफ वर्क डन जर झालेला असेल तर F1 बाय F2 येतं अंडर रूट K1 बाय K2 आणि x1 बाय x2 येतं अंडर रूट K2 बाय K1. सेम अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर झालेली असेल तर दोन स्प्रिंग मध्ये फोर्सचा रेशो काय येणार आहे, अंडर रूट K1 बाय K2, आणि याचा रेशो काय येणार आहे, इलॉंगेशनचा रेशो x1 बाय x2 इज इक्वल टू अंडर रूट K2 बाय K1 येणार आहे. आता याच्यामध्ये सपोज एक क्वेश्चन असा विचारला की सपोज ए स्प्रिंग इज इनिशियली स्ट्रेच्ड बाय x and thereafter it is stretched by again x amount, then what is the ratio of work done? If a spring is stretched by x and then it is further stretched by same amount, that is x, then ratio of work done in first interval to second interval. ओके, काय येणार बघा, सुरुवातीला एक स्प्रिंग जी आहे ती एक्स अमाऊंट न स्ट्रेच केली, म्हणजे सुरुवातीचं वर्क डन किती होणार आहे, हाफ इंटू के इंटू एक्स स्क्वेअर होणार आहे. ओके, सुरुवातीला स्प्रिंग जी आहे ना ती एक्स अमाऊंट न स्ट्रेच केली, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये वर्क डन होणार आहे हाफ के एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर स्प्रिंग काय केली आहे, तिथून पुढं फर्दर एक्स अमाऊंट न स्ट्रेच केली, म्हणजे एकूण इलॉंगेशन किती होणार आहे, एक्स प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हाफ के इंटू 4x स्क्वेअर येणार आहे. बरोबर आहे ना, एक्स प्लस एक्स म्हणजे 2x चा स्क्वेअर काय होणार आहे, 4x स्क्वेअर. आता फर्स्ट इंटरवल मध्ये झालेलं वर्क डन तर हाफ के एक्स स्क्वेअर आहे. आता सेकंड इंटरवल म्हणजे पुढच्या एक्स अमाऊंट मध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट जर काढायचं, सॉरी, पुढच्या एक्स अमाऊंट मध्ये झालेलं वर्क डन काढायचं असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, सो देअरफॉर W म्हणजे वर्क डन इन फर्स्ट इंटरवल, फर्स्ट, किंवा असं आपण म्हणूया, जस्ट अ मिनिट,
हे जे वर्कडन आहे ते कशासाठीचं आहे, एक्स साठीचं आहे. हे जे वर्कडन जे आहे ते कशासाठीचं आहे, 2x आहे. त्यांनी काय विचारलंय, रेशो ऑफ वर्कडन इन फर्स्ट इंटरवल टू द सेकंड इंटरवल. फर्स्ट इंटरवल मध्ये वर्कडन किती होणार आहे, हाफ के एक्स स्क्वेअर होणार आहे. सेकंड इंटरवल मध्ये होणारं वर्कडन म्हणजे हाफ के इंटू 4x स्क्वेअर मायनस हाफ के एक्स स्क्वेअर होणार. लक्षात येते का बघा. ओके, पहिल्या एक्स मध्ये वर्कडन किती होणार आहे, हाफ के एक्स स्क्वेअर होणार डेफिनेटली. त्याच्या पुढच्या एक्स मध्ये झालेलं वर्कडन ते W2 आहे. सेकंड इंटरवल मधलं वर्कडन W2. तर त्याच्यामधलं वर्कडन काढायचं असेल तर टोटल 2x पर्यंत जे झालेलं वर्कडन आहे त्याच्यामधून काय करावं लागेल, x पर्यंत झालेलं वर्कडन सबट्रॅक्ट करावं लागणार. तरच आपल्याला काय मिळणार आहे, पुढच्या इंटरवल मधलं वर्कडन मिळणार आहे. बरोबर आहे ना. नेक्स्ट एक्स या इंटरवल मधलं वर्कडन जर काढायचं असेल तर टोटल 2x मधलं वर्कडन मायनस x मधलं वर्कडन करावं लागणार. म्हणजे ह्या वर्कडनचा रेशो काय येतोय बघा, W1/W2 इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय हाफ इंटू 3x स्क्वेअर येणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे रेशो येणार आहे 1:3. 1:3 हा रेशो येणार आहे. म्हणजे थोडक्यात याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की रेशो ऑफ वर्कडन इन इक्वल डिस्टन्सेस, इक्वल इलॉंगेशन्स चा रेशो येणार आहे तो 1:3:5 असा काहीतरी रेशो येणार आहे. म्हणजे पहिल्या 1 सेंटीमीटर स्ट्रेचिंगला वर्कडन W झालेला असेल तर नेक्स्ट 1 सेंटीमीटर स्ट्रेच करायला 3W लागणार. त्याचं नेक्स्ट 1 सेंटीमीटर स्ट्रेच करायला 5W लागणार. अशा प्रकारे वर्कडनचा रेशो येणार आहे. लक्षात येते. सो नेहमी लक्षात ठेवा, वर्कडन फॉर फर्स्ट x सेंटीमीटर असेल, पुन्हा एकदा सांगतोय, वर्कडन फॉर फर्स्ट x सेंटीमीटर जर काय असेल W असेल तर वर्कडन फॉर त्याच्या पुढचं सेकंड x सेंटीमीटर येणार आहे, त्याच्यासाठी वर्कडन येणार आहे डायरेक्टली 3W. वर्कडन फॉर दॅट इज थर्ड x सेंटीमीटर म्हणजे त्याच्या पुढचं 1 सेंटीमीटरचं वर्कडन जे आहे त्याच्यासाठी वर्कडन होणार आहे 5. या पद्धतीने हा वर्कडनचा रेशो येणार, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे पहिल्या 1 सेंटीमीटरला वर्कडन W होत असेल तर त्याच्या पुढच्या x सेंटीमीटर मधलं वर्कडन 2W नाही होणार, डायरेक्टली 3W होणार आहे. आणि त्याच्या पुढच्या x सेंटीमीटर मधलं वर्कडन होणार आहे 5W. ग्रॅव्हिटी सारखा ट्रेंड आहे. हा, याच्यानंतर सपोज परत असं विचारलं, when a spring is stretched by x, work done is W1, and when a spring is stretched further by and when string is stretched, when a spring is stretched by y. बघा, स्प्रिंगला सुरुवातीला x अमाऊंट स्ट्रेच केलं त्यावेळी वर्कडन आहे W1, and when the spring is stretched by y म्हणजे स्टार्टिंग पासून y आहे, फर्दर y नव्हे, x च्या पुढचं y नव्हे, सुरुवातीपासून y आहे. स्ट्रेच्ड बाय y, work done is W2. Then work done in x plus y and y minus x is, म्हणजे टोटल x प्लस y ला वर्क डन किती होणार आहे किंवा y मायनस x च्या पुढच्या पार्ट मध्ये वर्क डन किती होणार आहे असं जर विचारलं तर बघा, W1 चा फॉर्म्युला काय येणार आहे, हाफ के एक्स स्क्वेअर येणार आहे. कारण एक्स अमाऊंट जर स्प्रिंग स्ट्रेच केली तर वर्क डन किती येणार आहे, हाफ के एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर स्प्रिंग जी आहे ती सुरुवातीपासून y अमाऊंट स्ट्रेच केली तर वर्क डन किती येणार आहे, हाफ के वाय स्क्वेअर येणार आहे.
बरोबर आहे ना. मग आता एक्स प्लस वाय स्ट्रेचिंग करायचं असेल तर वर्क डन किती होणार बघा. टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एक्स प्लस वाय हाफ के इंटू एक्स प्लस वाय. बरोबर आहे ना. हाफ के इंटू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर येणार. म्हणजे किती येणार आहे. दॅट इज हाफ के इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस काय येणार आहे 2xy येणार ना. म्हणजे वर्क डन येणार आहे दॅट इज हाफ के इन ब्रॅकेट. आता फर्स्ट इक्वेशन वरून एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा. एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू येणार आहे 2k/w1 आणि वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे दॅट इज एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे दॅट इज 2w1/k येणार आहे आणि वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार आहे 2w2 काय येणार आहे k येणार आहे. या व्हॅल्यू इथं जर प्लेस केल्या हाफ के एक्स स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 2w1/k प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 2w2/k प्लस 2x म्हणजे काय येणार आहे अंडर रूट 2w1/k इंटू अंडर रूट 2w2/k. आणि आता हाफ के न आतमध्ये सगळीकडे मल्टिप्लाय केलं तर हे हाफ के न 2/k सगळं कॅन्सल होईल. ओके. आणि इथं शिल्लक काय राहणार आहे w1 प्लस w2 प्लस 2√w1 w2 एवढं वर्क डन होणार आहे. म्हणजे एक्स अमाऊंटला स्ट्रेच करेपर्यंत वर्क डन w1 झालेला असेल, y अमाऊंट पर्यंत स्ट्रेच करेपर्यंत वर्क डन w2 झालेला असेल तर x प्लस y मधलं वर्क डन होणार आहे w1 प्लस w2 प्लस 2 अंडर रूट w1 w2. अशा प्रकारचं डेरिव्हेशन एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि आता नेक्स्ट y मायनस एक्स मधलं वर्क डन किती होणार आहे तर वर्क डन इज इक्वल टू हाफ के इन ब्रॅकेट y मायनस एक्स ऐवजी काय करूया x मायनस वाय मधलं काढूया. x मायनस वाय मधलं वर्क डन. ओके. सो x मायनस वाय स्क्वेअर होणार आहे. तर वन्स अगेन तेच येणार आहे हाफ इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस काय येणार आहे आता 2xy येणार आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन केलं तर पुन्हा एकदा फॉर्म्युला काय येणार आहे w1 प्लस w2 मायनस काय येणार आहे 2 अंडर रूट w1 w2 येणार आहे. हा. आता नेक्स्ट आपण कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सची कन्सेप्ट बघूया आणि ती डायरेक्टली आपण डिफरन्सच्या स्वरूपात डायरेक्टली बघितली तर बरं होईल. ओके. फर्स्ट इज कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड सेकंड इज द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता हा फर्स्ट कॉलम जो असणार आहे तो कन्झर्वेटिव्ह फोर्सचा असणार आहे. कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड सेकंड इज द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता एक कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय असतं बघा. The force by which work done does not depend on path, which depends only on initial and final position, that is called as conservative force. म्हणजे असा फोर्स की ज्याने केलेलं वर्क डन हे कशावर डिपेंड नसतं पाथवर डिपेंड नसतं ते फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशनवरच डिपेंड असतं. त्याला काय म्हणतो आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतो. वर्क डन बाय दिस फोर्स doesn't depend on path. Okay. Work done by this force doesn't depend on path. आणि इथं work done by this force काय असणार आहे depends on path असणार आहे. Work done by this force depends on path. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं असं विचारलं सपोज बॉडी आपण पोझिशन 1 टू पोझिशन 1 घेऊन जातोय. ठीक आहे. फर्स्ट पाथ इज लाइक दिस, सेकंड पाथ इज लाइक दिस अँड थर्ड पाथ इज लाइक दिस. ओके. आता फर्स्ट या पाथचं वर्क डन w1 आहे, या पाथचं वर्क डन w2 आहे आणि या पाथचं वर्क डन काय आहे w3 आहे. आता बॉडी 1 टू 2 जात असताना इथं कम्प्लिटली कन्झर्वेटिव्ह फोर्स जर ऍक्ट होत असेल तर w1 इज इक्वल टू w2 इज इक्वल टू काय येणार आहे w3 येणार आहे.
परंतु बॉडी 1 to 2 घेऊन जात असताना तिथं जर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट होत असेल तर वर्क डन इक्वल येणार नाही. जेवढी पाथची लेंथ म्हणजे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सला कसं होतं, ज्या पाथची लेंथ जास्त त्या पाथचं वर्क डन काय येणार आहे, जास्त येणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू डायग्राम W3 सगळ्यात जास्त येणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे W1 आणि सगळ्यात कमी येणार आहे W2. ओके, म्हणजे जेवढी पाथची लेंथ जास्त तेवढं वर्क डन जास्त, असं कोणाला होतंय, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सला. आता एक कन्झर्वेटिव्ह फोर्सचे जर एक्झाम्पल सांगायचे झाले, एक्झाम्पल्स. ओके, एक्झाम्पल्स. कन्झर्वेटिव्ह फोर्सचे एक्झाम्पल काय काय येणार आहेत, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा स्प्रिंग फोर्स, स्प्रिंग फोर्स, हे सगळे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. तर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस हे कुठले आहेत, मोस्टली फ्रिक्शनल फोर्सेस, म्हणजे फ्रिक्शन किंवा विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स एटसेट्रा, हे जे आहेत ते नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. ओके, तिसरा महत्वाचा डिफरन्स काय, वर्क डन राउंड द ट्रिप बाय द कन्झर्वेटिव्ह फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 0. वर्क डन राउंड द ट्रिप इज 0. म्हणजे बॉडी इनिशियल पोझिशन पासून निघून परत इनिशियल पोझिशनला आली तर त्या केसमध्ये वर्क डन काय होते, कम्प्लिटली 0 होते. आणि इथं मात्र वर्क डन राउंड द ट्रिप मात्र 0 नसतं. याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी याच्यानंतर हे डिफरन्स झाल्यानंतर एका एक्झाम्पलच्या साहाय्याने प्रूव्ह करतो की वर्क डन राउंड द ट्रिप कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर 0 होते आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर मात्र 0 येत नाही. ओके, वर्क डन राउंड द ट्रिप इज नॉट 0, 0 नसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स जे आहे ते काय होतं, पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. ओके, वर्क डन बाय दिस फोर्स इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. Work done by conservative force is stored in the form of potential energy. Potential energy. आणि इथं मात्र work done by conservative force is not stored in the form of potential energy, but it is dissipated in the form of heat or sound energy. Okay, work done by this force is dissipated म्हणजे लॉस होत आहे in the form of heat or sound etc. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बॉडी आपण दुसऱ्या बॉडीवर आपण काय केली, रब केली, मूव्ह केली, तर तिथं काय होणार आहे, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स होणार आहे. परंतु ते झालेलं वर्क डन स्टोअर होत नाहीये, ते तिथं हीट निर्माण होते, तिथं साऊंड निर्माण होतो आणि याच्या स्वरूपात काय होते, ती एनर्जी लॉस होते, कम्प्लिटली लॉस होते. आता हे वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स काय होतं, पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होत असल्यामुळं ते पुन्हा रिकव्हर करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्प्रिंग आपण कॉम्प्रेस केली आणि सोडून दिली तर पुन्हा काय होणार आहे, जेवढं वर्कडन तुम्ही स्प्रिंगवर केलं होतं तेवढं स्प्रिंग तुमच्यावर पुन्हा काय करणार आहे, वर्कडन करणार आहे. म्हणजे केलेलं वर्कडन पुन्हा काय होतं, रिकव्हर होतं, पुन्हा आपल्याला मिळू शकतं परत. परंतु नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं जे वर्कडन आहे ते हीटच्या स्वरूपात डिसिपेट होणार आहे, ते परत कसं मिळणार आपल्याला. सो इट इज नॉट रिकव्हरेबल. ओके, वर्क डन बाय दिस फोर्स, वर्क डन बाय दिस फोर्स इज रिकव्हरेबल म्हणजे पुन्हा मिळू शकतं आपल्याला ते परत. आणि हे काय आहे, इट इज नॉट रिकव्हरेबल. नॉट रिकव्हरेबल.
ओके. त्याचबरोबर कन्झर्वेटिव्ह फोर्सेस जे आहेत हे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस जे आहेत हे व्हेलॉसिटी डिपेंडंट जनरली नसतात. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मात्र व्हेलॉसिटी डिपेंडंट असतात असं आपण म्हणू शकतो. हे इंडिपेंडंट ऑफ व्हेलॉसिटी असतं. आणि हे मात्र व्हेलॉसिटी डिपेंडंट फोर्सेस असतात. व्हेलॉसिटी डिपेंडंट. आता एक एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं वर्क डन काढूया. ओके. आणि ते पण राऊंड द ट्रिप वर्क डन काढायचंय. ओके. सो राऊंड द ट्रिप वर्क डन म्हणजे कसं येणार बघा. इथं क्वेश्चन एक घेऊया आपण. A body is projected up in the presence of air resistance. A body is projected up in presence of air resistance reaches maximum height h. Reaches maximum height h. Maximum height h and returns back to surface. बघा, एक बॉडी सरफेस वरून वर प्रोजेक्ट केलेली आहे आणि मॅक्सिमम हाईट एच ला जाऊन पोहोचते आणि परत ती सरफेसला येऊन मॅक्सिमम हाईटला एच ला पोहोचल्यानंतर परत सरफेसला खाली येते. ठीक आहे. तर या प्रोसेसमध्ये कॅल्क्युलेट वर्क डन बाय ग्रॅव्हिटी राउंड द ट्रिप अँड कॅल्क्युलेट वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स राउंड द ट्रिप. ओके. कॅल्क्युलेट वर्क डन round the trip by number 1 gravity and number 2 air resistance. ओके. कॅल्क्युलेट करून बघूया. सपोज हा सरफेस आहे. बॉडी इथून अशी वर प्रोजेक्ट केलेली आहे. वर मॅक्सिमम हाईट एच ला जाते आणि परत खाली येऊन सरफेसवर पडते. तर हे एच तुमचे काय येणार आहे, थोडक्यात डिस्प्लेसमेंट येणार आहे. या बॉडीचं मास सपोज किती आहे, एम एवढं मास आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढूया. दॅट इज डब्ल्यू ग्रॅव्हिटी. ओके. इज इक्वल टू काय येणार आहे, वर्क डन इन अपवर्ड जर्नी येणार आहे प्लस वर्क डन इन द डाऊनवर्ड जर्नी येणार आहे. ओके. वर्क डन इन अपवर्ड जर्नी किती येणार आहे, ग्रॅव्हिटीने केलेलं वर्क डन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे, mg एवढा. आणि तो कसा असतो, डाऊनवर्ड असतो. मग बॉडी अप जर डिस्प्लेस होत असेल, बॉडी वर जात असेल तर मी तुम्हाला सांगितलंय वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय असतं, निगेटिव्ह असतं. सो मायनस mg इंटू डिस्प्लेसमेंट होणार आहे h. आता खाली येत असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड आहे आणि डिस्प्लेसमेंट देखील h दॅट इज डाऊनवर्डच आहे. त्याच्यामुळे परत वर्क डन कसं होणार आहे, दॅट इज डाऊनवर्ड जर्नी मध्ये प्लस mgh. म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी ड्युरिंग अपवर्ड जर्नी म्हणजे सरफेस टू मॅक्सिमम हाईटला पोहोचेपर्यंत वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती होणार आहे, मायनस mgh. आणि मॅक्सिमम हाईट टू परत सरफेस आलं तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय होणार आहे, प्लस mgh. म्हणजे वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी राउंड द ट्रिप किती होणार आहे, 0 होणार आहे. प्लस mgh, सॉरी मायनस mgh प्लस mgh. म्हणजे वर्क डन राउंड द ट्रिप काय येणार आहे, कम्प्लिटली 0 येणार आहे. आता वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स पण कॅल्क्युलेट करूया. वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स. ओके. तर वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स. तर सुरुवातीला वर्क डन इन अपवर्ड जर्नी येणार आहे प्लस वर्क डन इन डाऊनवर्ड जर्नी येणार आहे.
आता बॉडी वर जात असताना, आता एअर रेझिस्टन्स हा एक प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स आहे. बॉडी वर जात असेल तर खाली ऍक्ट होणार डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि बॉडी खाली येत असताना ओके एअर रेझिस्टन्स जो आहे तो अपवर्ड, म्हणजे मोशनला एअर रेझिस्टन्स नेहमी काय असतो, अपोज असतो. बॉडी वर जात असेल तर बघा एअर रेझिस्टन्स त्या बॉडीला काय करणार, खाली दाबणार, आणि बॉडी खाली येत असताना एअर रेझिस्टन्स त्याला काय करणार आहे, वर दाबणार आहे. म्हणजे वर जात असताना सपोज एअर रेझिस्टन्स आर असेल, एअर रेझिस्टन्स आर, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, त्याला आर एवढा आहे असा अझ्युम करूया आपण. ओके, तर एअर रेझिस्टन्स म्हणजे फोर्स आर असेल तर फोर्स लावलाय आर, डिस्प्लेसमेंट होतीये किती, सरफेस पासून टॉपमोस्ट पॉइंट पर्यंत एच, डिस्प्लेसमेंट अपवर्ड व्हायला लागली, आणि फ्रिक्शनल फोर्स सॉरी एअर रेझिस्टन्स कसा आहे, डाऊनवर्ड आहे, त्याच्यामुळे मायनस वर्क डन येणार आहे अपवर्ड जर्नीचं. डाऊनवर्ड जर्नीचं बघा पुन्हा एकदा एअर रेझिस्टन्स सपोज आर आहे असं अझ्युम करूया, आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, एच होणार आहे, आणि हे देखील मायनसच येणार, कारण डिस्प्लेसमेंट खाली व्हायला लागली, एअर रेझिस्टन्स वर आहे, बरोबर आहे ना. एअर रेझिस्टन्स नेहमी मोशनला अपोजिटच असतो. एअर रेझिस्टन्स एक प्रकारचा फ्रिक्शनल रेझिस्टन्स आहे, लक्षात घ्या. बॉडी पुढे जात असेल तर एअर रेझिस्टन्स पाठीमागे राहणार, बॉडी पाठीमागे जात असेल तर एअर रेझिस्टन्स फॉरवर्ड डायरेक्शन असणार आहे, बॉडी वर जात असेल तर एअर रेझिस्टन्स डाऊनवर्ड ऍक्ट होणार, बॉडी खाली येत असेल तर एअर रेझिस्टन्स अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स हे नेहमी निगेटिव्हच येणार, पॉझिटिव्ह कधीच येणार नाहीये. ओके, त्याच्यामुळे वर्क डन राऊंड द ट्रिप येणार आहे -2 RH येणार. म्हणजे बघा आता एअर रेझिस्टन्स हा काय आहे, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आता वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स राऊंड द ट्रिप किती येतं, -2 RH, आणि ग्रॅव्हिटी हा काय आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. तर कन्झर्वेटिव्ह फोर्सने केलेलं वर्क डन राऊंड द ट्रिप किती येतं, बरोबर 0 येतं, लक्षात आलं. सो इन दिस वे इट इज प्रूव्ड दॅट वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स around the trip is 0 and work done by air resistance round the trip is not 0. येणार आहे -2 RH, where R is the resistance of air. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, बॉडी ऑफ मास 0.3 kg is taken up the inclined plane of length 10 meter and height 5 meter and then allowed to slide down the bottom again. The coefficient of friction between body and the plane is 0.15. What is work done by applied force over the upward journey, work done by gravitational force over the round trip, and work done by frictional force over round the trip? बघा फर्स्ट क्वेश्चन इथं सॉल्व्ह करूया. या पद्धतीने एक इन्क्लाइन प्लेन आहे. ओके, एक बॉडी ऑफ मास किती आहे, 0.3 kg आहे, विच इज टेकन अप द इन्क्लाइन प्लेन. लेंथ 10 मीटर, म्हणजे अलॉंग द प्लेन लेंथ किती आहे, 10 मीटर आहे, आणि याची हाईट जी आहे ती 5 मीटर आहे. लेंथ इथपर्यंत आहे, याची व्हर्टिकल हाईट दिली आहे 5 मीटर. अँड अलाउड टू स्लाइड डाऊन टू बॉटम अगेन, म्हणजे बॉटम पासून काय करायचं आहे, बॉटम पासून टॉपला न्यायचं आहे आणि परत सोडून द्यायचं, परत बॉटमला येणार आहे. तर पहिली गोष्ट हा अँगल आपण थीटा करूया. तर इथं लक्षात घ्या साइन थीटा इज इक्वल टू काय येणार बघा, साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड दॅट इज 5 डिवायडेड बाय हायपोटेन्यूस दॅट इज इक्वल टू 10. सो 5/10 म्हणजे 1/2, देअरफॉर थीटा किती येणार आहे, 30 डिग्री येणार आहे. साइन थीटा इज इक्वल टू 1/2, सो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. तर पहिली गोष्ट म्हणजे वर्क डन बाय अप्लाइड फोर्स इन अपवर्ड जर्नी, म्हणजे बॉटम पासून फक्त काय करायचं आहे, टॉपमोस्ट पोझिशन पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, बॉडीला न्यायचं आहे. तर या प्रोसेसमध्ये वर्क डन बाय अप्लाइड फोर्स किती येणार आहे, तर बघा बॉडीला खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, mg साइन थीटा. तर बॉडीला वर न्यायचं असेल तर अप्लाइड फोर्स किती पाहिजे, mg साइन थीटाच पाहिजे. तर अप्लाइड फोर्स येणार आहे mg साइन थीटा. जेवढा डाऊनवर्ड फोर्स आहे तेवढाच अपवर्ड फोर्स काय करावा लागणार, लावा लागणार आहे, mg साइन थीटा.
mg साइन थिटा पण असणार आहे, प्लस फ्रिक्शनल फोर्स देखील असणार आहे, कारण हा स्मूथ सरफेस नाहीये. हा स्मूथ सरफेस असता तर फक्त mg साइन थिटा आला असता. फ्रिक्शनल फोर्स देखील काय असणार आहे, म्यू mg कॉस थिटा पण असणार आहे. बरोबर आहे ना. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, तिरक्या सरफेसवरून नॉर्मल रिएक्शन किती असते, mg cos थिटा. सो एवढा फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागणार, त्यावेळी ती बॉडी काय होणार आहे, बॉटम पोझिशन पासून टॉपमोस्ट पोझिशनला जाणार आहे. तर अप्लाइड फोर्स अगोदर काढूया. अप्लाइड फोर्स mg कॉमन काढतो. mg ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0.3 इंटू 10 म्हणजे 3 येणार आहे. बरोबर ना. 0.10 म्हणजे हे mg आणि हे mg कॉमन आलेलं आहे. आता साइन थिटा, साइन थिटा म्हणजे काय येणार आहे, 1/2 प्लस म्यू ची व्हॅल्यू किती आहे, 0.15 कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू कॉस म्हणजे √3/2 कॉस 30. तर एवढा फोर्स एकूण अप्लाय करावा लागणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. 3 इन ब्रॅकेट 0.5 प्लस 0.15 इंटू 1.732 डिवाइडेड बाय 2. तर हे कॅल्क्युलेशन किती येणार बघा. कॅल्क्युलेशन इज 0.5 प्लस 0.15 इंटू 1.732 डिवाइडेड बाय 2. ओके, हे येतं 0.629 इंटू 3 इन ब्रॅकेट 0.6299 येतं. इंटू 3. सो आन्सर किती येणार आहे, 1.8897 न्यूटन. तर एवढा अप्लाइड फोर्स लावा लागणार. ओके, हा अप्लाइड फोर्स येणार आहे. आणि आता डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, अलॉंग द प्लेन 10 मीटर. सो वर्क डन बाय द अप्लाइड फोर्स येणार. आता पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह येणार आहे, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन. फोर्स देखील अपवर्ड डायरेक्शन आणि जर्नी देखील अपवर्ड जर्नीच आहे, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असल्यामुळे पॉझिटिव्ह साइन येणार आहे. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, सो प्लस 1.8897 इंटू डिस्प्लेसमेंट येणार आहे 10. सो वर्क डन बाय अप्लाइड फोर्स होणार आहे 18.897 न्यूटन. सो दिस इज द प्लस वर्क डन बाय द अप्लाइड फोर्स. आता वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हर राऊंड द ट्रिप. आता हे कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का बघा. तर याचा आन्सर तुम्हाला डायरेक्टली सांगता आला पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, आणि राऊंड द ट्रिप त्यानं केलेलं वर्क डन काय असतं, 0 असतं. कारण वर जाण्यासाठी वर्क डन किती होणार, -mgh. खाली येण्यासाठी वर्क डन किती होणार आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीने केलेलं वर्क डन हे नेहमी लक्षात ठेवा, एकतर +mgh असतं किंवा -mgh असतं. वर जाण्यासाठी +mgh, सॉरी -mgh, आणि खाली येण्यासाठी +mgh. आणि अशा प्रकारे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी राऊंड द ट्रिप काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी राऊंड द ट्रिप हे कॅल्क्युलेट करत नाही, डायरेक्टली आपण याची व्हॅल्यू लिहूया, इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स राऊंड द ट्रिप हे मात्र 0 नसतं. तर सुरुवातीला काय करूया, थर्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स अगोदर कॅल्क्युलेट करूया. फ्रिक्शनल फोर्स, तर फ्रिक्शनल फोर्स येणार आहे दॅट इज म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स किती असतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, दॅट इज म्यू इंटू mg कॉस थिटा येणार आहे, कारण इन्क्लाइन प्लेन वरती आहे. म्यू mg कॉस थिटा. तर फ्रिक्शनल फोर्स F ची व्हॅल्यू येणार आहे, म्यू ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज म्यू ची व्हॅल्यू आहे 0.15. त्याच्यानंतर mg ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, कारण मास आहे 0.3 ना. सो mg ची व्हॅल्यू येणार आहे 3, आणि cos 30 म्हणजे काय येणार आहे, √3/2. तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू येणार आहे दॅट इज
0.15 into 3 into root 3 divided by 2 येते 0.3897 न्यूटन. 0.3897 ओके न्यूटन एवढी फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू येणार आहे. ओके, आता अपवर्ड जर्नीला फ्रिक्शनल फोर्स कसा असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. तर वर्क डन बाय फ्रिक्शन, सुरुवातीला अपवर्ड जर्नी काढूया. वर्क डन इन अपवर्ड जर्नी प्लस वर्क डन इन द डाऊनवर्ड जर्नी. सो वर्क डन इन अपवर्ड जर्नी म्हणजे किती येणार बघा, तर फ्रिक्शनल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे वर्क डन येणार आणि हे मायनस येणार आहे. कारण का बॉडी वर जात असताना डिस्प्लेसमेंट अपवर्ड होणार आहे आणि फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड येणार आहे, त्याच्यामुळे वर्क डन निगेटिव्ह येणार. प्लस खाली येत असताना वन्स अगेन बघा, बॉडी खाली या लागली म्हणजे फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड असणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अपोजिट डायरेक्शन येतात, त्याच्यामुळे पुन्हा एकदा वर्क डन मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट येणार आहे. त्याच्यामुळे -2 टाइम्स फ्रिक्शन इंटू डिस्प्लेसमेंट येणार आहे. सो -2 फ्रिक्शनल फोर्स आहे 0.3897 इंटू डिस्प्लेसमेंट अलॉंग द प्लेन किती होणार आहे 10. ओके, डिस्प्लेसमेंट अलॉंग द प्लेन होणार आहे 10 आणि त्याच्यामुळे याचं कॅल्क्युलेशन होणार आहे 7.794 न्यूटन. सॉरी, इज नॉट न्यूटन, इट इज जूल. इथं पण बाय मिस्टेक न्यूटन झालं. वर्क डन येणार आहे जूल मध्ये 7.794 जूल. हे मायनस साइन इज ऑल्सो देअर. तर इथंपर्यंत आपला वर्कडनचा पार्ट संपतोय आणि इथून पुढे आपला आता एनर्जीचा पार्ट चालू होणार आहे. एनर्जी. ओके, सो एनर्जीची डेफिनेशन काय बघा, द ॲबिलिटी ऑर द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. ओके, कॅपॅसिटी टू डू वर्क, capacity to do work is called as energy. ओके, वर्क करायची जी कॅपॅसिटी आहे त्याला काय म्हणतो आपण, एनर्जी असं म्हटलं जातं. एनर्जी आणि वर्क मधलं बेसिक रिलेशन आपल्याला जर अंडरस्टँड करून घ्यायचं झालं तर एनर्जी काय असणार आहे, कॉज असणार आहे. तर वर्क हे काय असणार आहे, त्याचा इफेक्ट असणार आहे. लक्षात घ्या, एनर्जी आणि वर्क मध्ये रिलेशन काय आहे, एनर्जी इज कॉज whereas work is its effect. एनर्जी कॉज आहे तर वर्क आहे इफेक्ट आहे. आता एनर्जी एखाद्या बॉडीमध्ये असेल तरच तो काय करणार आहे, वर्क करू शकणार आहे. आणि जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी डिसिपेट केली जाते तेवढंच वर्क डन होणार आहे. किंवा अनेक वेळा वर्क डन मुळे काय होते, पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. आता वर्क आणि एनर्जी सिमिलर क्वांटिटी असल्यामुळे दोघांचं SI युनिट काय येणार आहे, सेमच येणार आहे. म्हणजे SI युनिट ऑफ एनर्जी काय आहे बघा, SI युनिट ऑफ एनर्जी आहे जूल. आणि बाकीचे युनिट तर तुम्हाला माहितीच आहेत. बाकीचे युनिट काय आहेत, SI युनिट म्हणजे CGS युनिट आहे याचं अर्ग. ओके, CGS युनिट काय आहे, अर्ग आहे. ओके, त्याचबरोबर बाकीचे युनिट कुठले आहेत, अदर युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, त्याच्यानंतर किलोवॅट अवर आहे. हे आपण सुरुवातीला वर्कच्या सुरुवातीला काय केलेले आहेत, हे सगळे युनिट आपण बघितलेले आहेत. CGS युनिट इज अर्ग आणि अदर युनिट्स आहेत इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा किलोवॅट अवर. ओके, जनरली ऍटॉमिक फिजिक्स किंवा न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन मेजर करण्यासाठी काय करतो, हे स्पेशल युनिट आपण वापरतो, इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि इलेक्ट्रॉन व्होल्टचं माहिती आहे तुम्हाला, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 जूल असतं. त्या पद्धतीनं जनरली इलेक्ट्रिकल एनर्जी मेजर करण्यासाठी काय करतो आपण, किलोवॅट अवर नावाचं युनिट यूज करतो, किलोवॅट अवर. आणि किलोवॅट अवर आणि जूल मध्ये रिलेशन काय आहे, दॅट इज 3.6 × 10⁻6 जूल. म्हणजे काय असतं, 1 किलोवॅट अवर असतं. जसं वर्क स्केलर क्वांटिटी आहे तसं एनर्जी देखील काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. इट इज ए स्केलर क्वांटिटी.
ओके, इट इज अ स्केलर क्वांटिटी. वर्क प्रमाणे एनर्जी देखील काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ओके, आता एनर्जीचे देर आर लार्ज नंबर ऑफ टाइप्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे भरपूर टाइप्स आहेत. तर त्याच्यामधला आपण पर्टिक्युलर कुठला टाइप बघणार आहे, मेकॅनिकल एनर्जी. एनर्जीचे डिफरंट टाइप्स कुठले येतात, तर विंड एनर्जी येतं, सोलर एनर्जी येतं, किंवा केमिकल एनर्जी येणार आहे. ओके, दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी. तर त्याच्यामध्ये आपण वर्क एनर्जी पॉवर या टॉपिक मध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी आपण इन डिटेल स्टडी करणार आहे, दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. ओके, मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन कशी आहे बघा. एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन और ड्यू टू इट्स कॉन्फिगरेशन और पोजिशन इज कॉल्ड एज मेकॅनिकल एनर्जी. एनर्जी possessed by body, energy possessed by body due to its motion and configuration किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, पोझिशन, is called as mechanical energy. ओके, मेकॅनिकल एनर्जी म्हणजे एखाद्या बॉडीच्या मोशनमुळे ती बॉडी एनर्जी पजेस करते, किंवा एखाद्या बॉडीच्या पोझिशन किंवा कॉन्फिगरेशनमुळे देखील ती बॉडी काय करते, एनर्जी पजेस करते. तर मोशनमुळे किंवा कॉन्फिगरेशनमुळे पजेस झालेली जी एनर्जी आहे त्यालाच काय म्हणतो आपण, मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतो. आता मेकॅनिकल एनर्जी मध्ये परत दोन टाईप येणार आहेत. फर्स्ट इज द टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी मध्ये दोन आहेत. टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, त्याच्यामध्ये दोन टाइप आहेत. फर्स्ट इज द कायनेटिक एनर्जी अँड सेकंड इज द पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो मेकॅनिकल एनर्जीचे या पद्धतीने दोन टाइप आहेत, कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. तर फर्स्ट ऑफ ऑल कायनेटिक एनर्जीचा पार्ट आपण स्टडी करूया. कायनेटिक एनर्जी. आता हे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं लक्षात घ्या. तर एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन ओनली. म्हणजे एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तर ती एनर्जी पजेस करते, आणि ती मोशनमुळे पजेस केलेली जी एनर्जी आहे त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे, एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन. Energy possessed by body due to its motion is called as kinetic energy. Okay, energy possessed by body due to its motion is called as kinetic energy. आणि potential energy म्हणजे काय ना मग, energy possessed by body due to its position किंवा पोझिशन और कॉन्फिगरेशन is called as potential energy. Energy possessed by body due to its कॉन्फिगरेशन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, पोझिशन is called as potential energy. ओके, तर सुरुवातीला आपण काय करूया, कायनेटिक एनर्जीचा पार्ट इन डिटेल स्टडी करूया आणि त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जीकडे जाणार आहे. ओके, तर एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी ड्यू टू इट्स मोशन, दॅट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय बघा. कायनेटिक एनर्जी, ओके, तर कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला हाफ मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर.
कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते? इट डिपेंड्स ऑन द मास अँड ऑल्सो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे मास डबल केलं तर कायनेटिक एनर्जी डबल होईल, परंतु व्हेलॉसिटी जर डबल केली तर कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? डायरेक्टली 4 टाइम्स होणार आहे. व्हेलॉसिटी ट्रिपल केली तर कायनेटिक एनर्जी डायरेक्टली 9 टाइम्स होणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जी जी आहे ती फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंडंट असते. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. कायनेटिक एनर्जीचा इथं आणखी एक फॉर्म्युला लिहूया. कायनेटिक एनर्जीचा पहिला फॉर्म्युला तर हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. दुसरा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, हाफ व्ही स्क्वेअर म्हणजे फी बार डॉट फी बार असतं, बरोबर आहे ना? कारण एखाद्या वेक्टरचं त्याच्याबरोबरच डॉट प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला काय मिळतं? स्क्वेअर ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी मिळतं. आणि व्हेलॉसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. तर कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही बार डॉट व्ही बार. म्हणजे सपोज तुम्हाला असं सांगितलं की एका बॉडीचं मास आहे, सपोज क्वेश्चन इज लाईक दिस, एका बॉडीचं मास आहे 2 kg आणि व्हेलॉसिटी आहे 1 i कॅप प्लस 2 j कॅप प्लस 3 k कॅप ही व्हेलॉसिटी आहे. तर कायनेटिक एनर्जी किती येणार आहे? तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ येणार, त्याच्यानंतर मास इज 2 येणार आहे. फीबार डॉट फीबार म्हणजे या फीबारचं त्याच्याबरोबरच डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे, म्हणजे 1 into 1 होणार आहे 1 प्लस 2 into 2 होणार आहे 4 प्लस 3 into 3 होणार आहे 9. म्हणजे फक्त त्या वेक्टरचं त्याच्याबरोबरच डॉट प्रोडक्ट घ्यायचं, म्हणजे 1 i कॅप प्लस 2 j कॅप प्लस 3 k कॅपचं 1 i कॅप प्लस 2 j कॅप प्लस 3 k कॅप बरोबरच काय करायचं आहे? डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. 2 to get कॅन्सल. सो आन्सर येणार आहे 14 जूल इज द आन्सर. म्हणजे मास दिलेला असेल आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये जर व्हेलॉसिटी दिलेली असेल, ओके, तर या पद्धतीने तुम्ही कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. सो दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन रिलेटेड टू कायनेटिक एनर्जी. आता जसं वर्क डन फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असतं, तसं कायनेटिक एनर्जी ऑल्सो डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. कायनेटिक एनर्जी फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असते, कारण व्हेलॉसिटी फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असते. म्हणजे एका फ्रेम ऑफ रेफरन्स मधून बघितलं तर ती बॉडी रेस्ट मध्ये दिसेल, बॉडी रेस्ट मध्ये आली तर कायनेटिक एनर्जी 0 येणार. दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून बघितलं तर कायनेटिक एनर्जीला सर्टन व्हेलॉसिटी असणार, मग त्यावेळी त्याला कायनेटिक एनर्जी पण असणार आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला असं विचारलं, कायनेटिक एनर्जी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी कशावर डिपेंड असते? फ्रीली फॉलिंग बॉडी, बघा कायनेटिक एनर्जी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे एच हाईटवरून एखादी बॉडी खाली रिलीज केली तर बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर ना. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. आता एखादी बॉडी एच हाईट वरून जर ड्रॉप केली, एच हाईट वरून ड्रॉप केली तर त्याला व्हेलॉसिटी किती मिळते? √2gh एवढी व्हेलॉसिटी मिळते. एच हाईट वरून बॉडी ड्रॉप केली तर त्याला व्हेलॉसिटी मिळणार आहे √2gh. त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी येणार आहे हाफ एम √2gh चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? 2gh येणार आहे. सो कायनेटिक एनर्जी काय येणार आहे? mgh एवढी येणार आहे. 2 to get कॅन्सल mgh. म्हणजे फ्रीली फॉलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी म्हणजे एच हाईट वरून एखादी बॉडी रिलीज केली तर त्याची कायनेटिक एनर्जी mgh आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी कशावर डिपेंड आहे? इट डिपेंड्स अपॉन मास, इट डिपेंड्स अपॉन दी हाईट. मास, जी अँड हाईट, या 3 गोष्टीवर कायनेटिक एनर्जी डिपेंड असणार आहे. ओके,